कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या भारतामध्ये शेतकरी आज मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्याच्या घामाचं मोल काय, तर हे शेतकऱ्याच्या घामाचं मोल आहे. 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय. 2.5 एकरावरचा कांदा आहे हा. 2.5-3 लाख रुपये कांदा काढणीला आणि आतापर्यंतचा खर्च आला होता. हे सगळं माती मोल झालंय. याचं कारण म्हणजे सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था. 4 महिने झाले कांद्याला बाजारभाव नाही. सरकार याच्याकडे नेमकं बघताय तरी कधी? आज कुठल्याही गोष्टीचा बाजारभाव ठरवण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे. अहो नका देऊ का, तुमची 1 रुपयाची योजना देऊ नका, पण आमच्या शेतमालाला भाव द्या. कारण आज आमचा शेतकरी इथं संपतोय. त्याच्या घामाचं कष्टाचं चीज होत नाहीये. लाज वाटू द्या सरकारनं की आज शेतकऱ्याला 600 गोण्या काढलेला कांदा जर पेटवून द्यायची वेळ येत असेल तर सरकार नेमकं त्या विधान भवनातल्या खुर्चीवर बसून नेमकं काय करतंय हेच महत्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की 600 गोण्या कांदा पेटवलाय ती स्वप्न पेटवली आहेत. त्या कांद्याबरोबर गेलेलं कष्ट पेटवलंय. त्या कांद्यासाठी केलेला घाम पेटवलाय. आज 2.5 एकर कांदा होता. 2.5 एकर कांद्याचं फक्त भाव नसल्यामुळं कमीत कमी 600, 500, 550 ते 600 गुणी कांदा आज पेटून द्यायची वेळ आलेली आहे माझ्यावर. हो, कांद्याचे सरकारला दिसत नाही. सरकारला हे दिसत नाही. सरकारने फक्त हे केलेलं आहे, विधान भवनामध्ये बसून मॉरिशसला आम्ही एवढा मेट्रिक टन कांदा निर्यात करू किंवा मालदीवला 35,000 मेट्रिक टन. बाबा पण हा कांदा मी बघतोय गेली 2 महिन्यापासून उन्हातानाचं काढताय, काढला, जाग्यावर स्टॉक केला, तो झाकायचा, सकाळ संध्याकाळी झाकायचा, सकाळी काढायचा. हे सगळं करून मी कांदा पेटवायची वेळ आली. कारण फक्त 4,000 पट्टी येते एका पिकअपची, म्हणजे 70 ते 80 गोण्याची 4,000 पट्टी येते. मग करायचं काय शेतकऱ्यांनी? खताचे भाव 2200-2400 रुपयावर गेले. हीच बॅग 1200-1300 रुपयावर होती. आमचा कांदा आजही 1 रुपयानं जातोय. त्यामुळं हा कांदा परवडत नाही. तुम्ही नेमकं डोळे झाकून काय करताय काय? आज जर शेतकरी उभा नाही राहिला तर शेतकऱ्यांसाठी कोण येणार आहे पुढे?